काल या ठिकाणी भारत देशामध्ये नसून जगामध्ये एक क्रांतिकारी निर्णय या ठिकाणी घडलेला आहे। देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत असणारं छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले, जवळपास 12 गडकिल्ले या ठिकाणी इनोच्या या ठिकाणी जगातल्या संवर्धन सूचीमध्ये या ठिकाणी आपल्या 12 गडकिल्ल्याचं या ठिकाणी समावेश झालेला आहे। हेरिटेजच्या माध्यमातून या ठिकाणी भविष्यामध्ये त्याचं संवर्धन आणि भविष्यामध्ये निश्चित स्वरूपानं एक भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आज जगामध्ये आपल्या या 12 गडकिल्ल्याचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नावलौकिक जगामध्ये होणार असून मी खरं तर राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनपूर्वक आभार मानतो। कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्याची ओळख या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने संबंध देशामध्ये जगामध्ये होतीच, त्यांच्याच गडकिल्ल्याचं संवर्धनासाठी आता या ठिकाणी जगाच्या आंतरराष्ट्रीय सूचीमध्ये नाव गेल्यामुळे त्याचा एक वेगळा अभिमान या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी असून त्याचाच सरकारचे आभार मानण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी उदगीरच्या वतीनं सर्व समाजप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे या सगळ्या बांधवाकडून आज उदगीरमध्ये एक त्याचा जल्लोष साजरा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्याबद्दल मी परत एकदा राज्य सरकार व केंद्र सरकारचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवकालीन जे 12 किल्ले व गड होते त्यांचं युनेस्कोच्या यादीमध्ये नोंद घेण्यात आली आहे। ही आपल्या सर्व महाराष्ट्रीयन जनतेच्या व देशाच्या जनतेला एक अभिमानाची गोष्ट आहे की जगाच्या पर्यटन आणि यादीमध्ये भारतातल्या महाराष्ट्रातल्या 12 गडकिल्ल्यांचं त्या ठिकाणी नोंद घेण्यात आली आहे। खरं पाहिलं तर हे श्रेय सर्वस्वी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नातून आज या शिवकालीन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्याच्या युनेस्कोमध्ये नोंद झाल्याबद्दल मी उदगीर भारतीय जनता पार्टी व तमाम हिंदुत्वाच्या वादी संघटनेच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे मनस्वी आभार मानतो। धन्यवाद। सर्वप्रथम मी आपल्या सर्व जनतेचं म्हणजे अभिनंदन करतो की आपल्या जे वारसा आहे किल्ल्यांचा तो आपल्या युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट झालेला आहे। त्यामुळे आपण नरेंद्र मोदी साहेब, आपले फडणवीस साहेब यांच्या सर्वांचे मी आभारी आहे आणि तमाम आपल्या म्हणजे भारतातील जनतेचा एक मोठा हा गौरव आहे या यादीमध्ये समाविष्ट झाल्यामुळे जगासमोर एक मोठी जगालाही कळालं की आता आपलं गौरव काय आहे आणि ह्या बघण्याचा दर्जा आता सर्वांचा वेगळा झालेला आहे व आज या प्रसंगी सर्वजण इथं उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा म्हणून जी नोंद झालेली आहे त्याबद्दल माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वांचे मी आभार मानतो व इथे जमलेले सर्व शिवप्रेमी, पक्ष कार्यकर्ते, पक्षनेते आणि सर्व नागरिक या सर्वांना धन्यवाद देतो।